बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील तळणी गावात तब्बल 150 एकर परिसरावर सोलरचा प्लांट उभारला जातोय। या सोलरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तयार झालेली वीज महावितरणला विकल्या जाईल आणि त्यातून कुठेतरी मोठ्या प्रमाणावर व्यवसाय केला जाईल। मात्र हे संपूर्ण 150 एकरावरची जमीन मिळवताना आणि या जमिनीवर तब्बल 11,000ची झाडं जी आहे ती कापताना कुठल्याच प्रकारची परवानगी घेतल्या गेली नाही। हरित लवादाशी संबंधित हा संपूर्ण प्रकार येतोय। मी सध्या ज्या परिसरामध्ये आपल्याला हे दृश्य दाखवतो या परिसरामध्ये ही संपूर्ण 10 ते 11,000 वेगवेगळ्या जातीची झाडे या ठिकाणी वन विभागाकडून लावण्यात आली होती। यावर वन विभागाकडून तब्बल 50 लाख रुपयांचा खर्च केला गेला। मात्र हा सर्व खर्च बाजूला सारत बेजबाबदारपणे या सोलर कंपनीला ही जमीन देण्यात आली आणि कुठलीच वन विभागाची परवानगी न घेता या सोलरवर मोठ्या प्रमाणावर या झाडांच्या कत्तली करण्यात आलाय। एकीकडे कोरोनामध्ये ऑक्सिजनचं महत्त्व आपण जाणलं, मात्र असं असताना देखील 11,000 झाडे जी 50 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी लावण्यात आली होती। हे या ठिकाणी वन विभागाचं माझ्याकडे पत्र आहे। या पत्रावर स्पष्टपणे वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलंय की आम्ही गट क्रमांक 253 आणि 54 मध्ये 11,000 झाडं या ठिकाणी लावण्यात आले होते। त्या ठिकाणी जी कत्तल झाली त्याबद्दल कुठल्याच प्रकारची परवानगी जी आहे ते घेण्यात आलेली नाहीये। त्यामुळे नेमकं बुलढाण्यात चाललंय काय? सोलर प्लांटच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल होतीये। त्याकडे वन विभाग असेल, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा मग जिल्हा प्रशासन असेल, कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे या संपूर्ण गंभीर प्रकरणाकडे लक्ष द्यायचं तरी कुणी, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे या सोलर प्लांटच्या नावाखाली जरात असलेला हा संपूर्ण भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभार चव्हाट्यावर यावा हीच एक मागणी सर्वसामान्यांकडून होताना पाहायला मिळते। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।